प्लस वाय म्हणजे हे डिस्टन्स म्हणजे स्टार्टिंग पॉईंट पासून किती डिस्टन्स वरती आहे 29 किलोमीटर वरती आहे. समजलं? हे कॅल्क्युलेशन करणं अवघड आहे, त्यापेक्षा हे सोपं आहे. हे लिहून घ्या, हे आपल्यासाठी सोपी मेथड. महत्वाचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. काही जणांच्या व्हिडिओमध्ये मला दिसतंय फक्त बघत बसायच नाही. काही जणांचे व्हिडिओ ऑन आहे, त्याच्यामध्ये दिसतंय मला, म्हणजे व्हिडिओ ऑन ठेवलाय तुम्ही. काय अडचण नाही व्हिडिओ ऑन असेल तर, पण लिहून घ्यायचंय ते, फक्त बघायचं नाही. IMP प्रॉब्लेम आहे ते तर आपल्याला लिहून घ्यावे लागतील. आन्सर महत्वाचं. ठीक, पुढचा क्वेश्चन लिहितो, नंतर राहिले ते आन्सर लिहून देतो. क्वेश्चन आहे, अरुण goes towards east. Arun goes towards east. Now which path? Now which path should he follow? ठेवून घ्या बरं का क्वेश्चन, महत्वाचे क्वेश्चन. टू रीच द साऊथ, टू रीच द साऊथ, to reach the south. Arun goes towards east. ईस्टला गेलेला आहे. आणि आता कोणता पाथ फॉलो केल्यानंतर तो he will reach towards south. चालेल, ते ऑप्शन्स येतो म्हणजे तुम्हाला थोडी काय आयडिया. लेफ्ट लेफ्ट ऑप्शन्स आहेत. ए लेफ्ट, राईट, राईट. बी ऑप्शन आहे राईट, राईट, राईट. सी ऑप्शन आहे लेफ्ट, राईट, लेफ्ट. आणि डी ऑप्शन आहे लेफ्ट, लेफ्ट, लेफ्ट. ओके, बस. ओके, इनिशियल कंडिशन काय? अरुण गोज टुवर्ड्स ईस्ट. आता तो ईस्टला गेलेला आहे. ईस्ट कुठे आहे बघा, त्या बाजूला. म्हणजे तो आता इनिशियली कुठे चाललेला आहे? ईस्टला गेलाय, ईस्ट. आता ईस्टला इनिशियली गेलेला आहे तो, ईस्टला गेलेला आहे. आपल्याला कुठे जायचंय? तो
नाव विच पाथ शुड ही फॉलो टू रिच द साऊथ. त्याला साऊथला जायचंय, काय करावं लागेल बघा. आता इथून जर इकडे आला तर काय होईल, साऊथला पोचतोय का बघा. तो ईस्टला गेला, ऑलरेडी तो ईस्टला गेलेला आहे. चेक करून सांगा. काय होईल, आता तो ईस्टला गेलेला आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्याला साऊथला पाठवायचं. कुठे जावं लागेल त्याला फिरून कदाचित यावं लागेल. डायरेक्ट साऊथला जाता येते का चेक करा, काय प्रॉब्लेम होऊ शकतो. आपल्याकडे 3 कंडिशन्स आहेत. समजा लेफ्टला गेला पहिल्यांदा, लेफ्टला. आता तो इकडे चाललेला असतो, आता लेफ्टला. ही लेफ्ट आहे, वरती म्हणजे लेफ्ट, खाली म्हणजे राईट आहे. समजा लेफ्टला गेला तर लेफ्ट, मग राईट, परत राईट. इकडे येऊ शकतो, इथे येऊ शकतो. ओके, बरं. एक दुसरं, राईट 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 म्हणजे कुठं राईटला जायचं, इकडे गेलेला आहे तो राईट, परत राईट, परत राईट म्हणजे परत राईट, इकडे जाणार आहे, मग तो नॉर्थला जायचं. समजतंय. तिसरा आहे तो लेफ्ट राईट लेफ्ट, लेफ्ट राईट लेफ्ट, परत तो नॉर्थला चाललेला. ओके, हा काय होता, लेफ्ट राईट राईट, बरोबर आहे. राईट, इकडे आलेला होता. काय होईल मग, इकडे तो बाहेर जाणार आहे ना, आपल्याला तो जिथं आहे त्याला फक्त पाथ फॉलो करायचा आहे, तो तिथंच असणार आहे. मग काय करूया, चेक करा. मी चेक करतो पहिल्यांदा इथून आपल्याला कुठे जावं लागेल, कदाचित मी लेफ्टला गेलो, लेफ्ट, परत लेफ्टला जाऊया, परत लेफ्टला जाऊया, एल, परत एल. आता कुठे जायचं आपल्याला, साऊथ कुठे आहे बघा, खाली आहे ना. तर तिथून काय करावं लागेल, परत लेफ्ट घ्यावं लागेल. आहे का बघा, मग तुम्ही कुठे जाऊ शकता, साऊथला जाऊ शकता. म्हणजे लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, पहिल्यांदा लेफ्टला जायचंय, परत लेफ्टला जायचंय, परत लेफ्टला, मग तुम्ही कुठे जाऊ शकताय, देन ही विल रिच द साऊथ, मग तो साऊथला येऊ शकतो. कळतंय. लेफ्ट राईट राईट याच्यामध्ये काय होतोय, तो इथून इकडून असा इकडे जातोय तो. मग त्याची जी जागा आहे तो तिथपर्यंतच परत यायला पाहिजे, तिथे यायला पाहिजे तो पुन्हा. ओके, त्याची प्लेस आपल्याला सोडायची नाही, फक्त आपल्याला डिरेक्शन बदलायची. सो डिरेक्शन विल बी लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. कुठे आहे बघा आन्सर, दिस विल बी युअर आन्सर, लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. क्लिअर. चल, ही डायग्राम काढून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, नेक्स्ट. Krishna walks 4 kilometers north, 3 kilometers west, 8 kilometers south. How many kilometers? How many kilometers is he far from house? 7, 8, 5, 6. 7, 8, 5, 6. Okay. क्वेश्चन काय बघा. Krishna walks 4 kilometers north.
नॉर्थ आहे, परत 3 किलोमीटर वेस्ट आणि 8 किलोमीटर त्याच्यानंतर साऊथ. हाऊ मेनी किलोमीटर्स इज ही फार फ्रॉम हाऊस? स्टार्ट करूया. तिथं कृष्णा आहे. कृष्णा काय झालंय? 4 किलोमीटर्स नॉर्थ. इकडे गेलेलं आहे 4 किलोमीटर टू नॉर्थ, तिथं पोहोचले. 3 किलोमीटर वेस्ट, आता नॉर्थ पासून 3 किलोमीटर वेस्ट, 3 किलोमीटर वेस्ट हा 4 किलोमीटर, आणि 8 किलोमीटर साऊथ च्या 3 आणि परत इथं जातो 8 किलोमीटर साऊथ, तिथं पोहोचले. काय म्हणलेलं आहे समजलं? 4 किलोमीटर नॉर्थ, 3 किलोमीटर वेस्ट डायग्राम प्रमाणे, आणि परत 8 किलोमीटर साऊथ. हाऊ मेनी किलोमीटर्स इज ही फार फ्रॉम हाऊस? हाऊस पासून, घरापासून तो किती डिस्टन्स लांब गेलेला आहे ते कॅल्क्युलेट करायचं. घरापासून तू एवढ्या डिस्टन्सवर. ओके, हे डिस्टन्स काढायचं. आपल्याकडे रेक्टँगल तयार झाले. आपण काय करू, इथून एक हॉरिझॉन्टल लाईन टाकूया. आता काय सांगता येते बघा तुम्हाला, जॉमेट्री. हे 4 असेल तर हे 4 किलोमीटर असेल, आणि मग राहिले हे 4 असेल. या 8 मध्ये बी आपण काय करूया, सेपरेशन करूया. 4 किलोमीटर, 4 किलोमीटर, 4 4. आता हे 3 असेल तर हे सुद्धा किती असणार आहे, 3 किलोमीटर. आता परत काय झालं, इथं राईट अँगल ट्रायंगल तयार झालेलं आहे. 3 4, आणि आपल्याला हे काढायचं. आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये परत पायथागोरस वापरायचं आपण. बाय पायथागोरस, जी स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर इक्वल टू जी स्क्वेअर. आपल्याला हे एक्स पाहिजे आपल्याला. सो देअरफॉर एक्स स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इक्वल टू 3 चा स्क्वेअर असेल 9 प्लस 4 चा स्क्वेअर 16. Therefore, x square equal to 9 plus 16, 25. We require x equal to 25 to square root of 5. So, 5 kilometer will be our answer. Okay? लिहून घ्या व्यवस्थित. व्यवस्थित लिहून घ्या. ओके, सोडवायचा प्रयत्न करा. आता नेक्स्ट, रोशनी walked from P to Q, from P to Q in the east, 10 feet. Then she turned to the right. Then she turned to the right and walked 3 feet. And walked 3 feet. She walked 14 feet. She walked
13 feet, sorry, 14 feet to the right, 14 feet to the right after turning again, after turning again. How far is C from P? अवघड नाही, समजून घ्यायचं. तुम्हाला लेफ्ट राईट आणि डिरेक्शन नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट हे क्लिअरली कळलं पाहिजे. ओके. रोशनी वॉकड फ्रॉम पी टू क्यू इन द ईस्ट. पी पासून क्यू कडे गेलेले ती ईस्ट मध्ये. समजा इथं पी असेल तर पी म्हणे आपण आता ईस्ट कडे जाणार म्हणजे तिकडे जाणार. किती फीट गेलेले? 10 feet. रोशनी वॉकड फ्रॉम पी टू क्यू इन द ईस्ट 10 feet. देन शी टर्न टू द राईट. राईट म्हणजे इकडे खाली येणार आहे, लेफ्ट म्हणजे वरती. आपण त्याच्याबरोबर जायचं, आपल्या डिरेक्शन त्याच्यावर पॅरलल पाहिजे. काय केलंय? टर्न टू द राईट अँड वॉकड 3 feet. 3 feet चालेल. ओके. सी वॉकड 14 feet टू द राईट आफ्टर टर्निंग. आता इकडं होती, इथून परत राईटला म्हणजे इकडे जाणार आहे. ते मोठं करतो मी 3 feet. काय केलं? 14 feet. आता हे 10 होतं, थोडस पुढे येईल. सो दिस विल बी 14 feet. पी पासून क्यू ला आलेली ती आता इथं पोहोचले. समजलं? सी वॉकड 14 feet टू द राईट आफ्टर टर्निंग अगेन. राईटला टर्न झाल्यानंतर परत 14 फूट आले. हाऊ फार इज सी फ्रॉम पी? तर पी पासून ती किती डिस्टन्स वरती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. सो यू हॅव टू कॅल्क्युलेट दिस डिस्टन्स. डिस्टन्स काढायचं. परत सेम इथून एक परपेंडिक्युलर टाकूया आपण, म्हणजे एक रेक्टँगल मिळेल. हा 10 असेल, हा 14 असेल, तर याच्यामध्ये हा 4 feet शिल्लक राहील आणि हा असेल मग 10 feet. कळत आहे? 40लाच आपण सेपरेट केलं. 10 + 4 14. डिस्टन्स कुठेही चेंज केलेलं आहे. आता हे 3 feet असेल तर हे सुद्धा 3 feet. हा राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. आपल्याला हे डिस्टन्स काढायचंय, त्याला आपण म्हणूया एक्स. परत या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला काय वापरायचं? पायथागोरस थेरम वापरूया. एक्स स्क्वेअर इक्वल टू 4 square plus 3 square. 4 square plus 3 square. So x square equal to 4 square 16 plus 3 square 9. X square equal to 25. So x equal to again 5. So C is 5 feet from P.